नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। ती पण एकदम साधी सिंपल, जशी माझी आई बनवते तशी। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका। आणि तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा। आता थोडेफार व्ह्यूज यायला लागले तर प्लीज थांबू नका, व्हिडिओला सपोर्ट करा आणि शेअर पण करा। असाच प्रतिसाद देत राहा। आणि कारल्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असते। कारल्यामध्ये विटामिन्स असतात, त्यामध्ये मिनरल्स असतात आणि कारलं आपल्या डायजेशन साठी खूप चांगलं असतं। आणि डायबिटीज ज्याला असेल ते कारलं खाऊ शकतात आवडीने। आणि कारलं मम्मी एकदम टेस्टी बनवते, तुम्ही नक्की रेसिपी बनवून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आणि चला मग मुलांना बनवून द्या डब्याला, लंचला, डिनरला। असं कारलं कडू होतं ना, त्यामुळे मुलं खायला कंटाळा करतात। पण ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा, अजिबात कडू होणार नाही कारलं। आणि माझ्या आईचं हातचं जर कारलं अजिबातच कडू होत नाही, म्हणून मी तिचं बघूनच शिकलेले आहे बनवायला कारल्याची भाजी। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी पाव किलो कारली घेतलेले आहेत आणि कारली मी अशी चिरून घेतलेले आहेत। आणि कारली ना कवळे आहेत, जर निबार बी असतील ना तर तुम्ही काढून टाका, आणि जर कवळे असतील तर नाही काढले तरी चालतात। कारला आपण आता कच्च्यालाच फोडणी देणार आहे, कारण की हे पौष्टिक आहे। कच्च्याला जर आपण फोडणी दिली ना कारल्याला तर पौष्टिक आहे। तर मी कारले अगोदरच कापून मीठ लावून एक अर्धा तास ठेवले असतील, म्हणजे बघा त्याला मिठाचं पाणी पण सुटलेलं आहे आणि जो कडूपणा आहे ना कारल्याला तो निघून जातो। तर आता ही कारले आपण स्वच्छ धुवून घेऊया। आणि त्याआधी काय काय घेतलं ते पण सांग। आता आणि त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते। इथे मी खोबरं घेतलंय अर्धी वाटी, लसूण घेतलाय 4-5 पाकळ्या, जिरे, कढीपत्ता, लिंबू आणि हिरव्या मिरच्या एक साधारण 8-9 मिरच्या असतील। थोडंसं तिखट पण पाहिजे, तिखट आंबट असेल ना तर खूप छान लागतं। आणि कोथिंबीर। चला तर सगळ्यात अगोदर आपण वाटण वाटून घेऊया। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। मिक्सरच्या वाटणामध्ये टाकलेले जिरं, खोबरं आणि लसूण। हे सगळंच टाकलेलं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये हळद पण टाकूया, थोडीशी हळद। मी हळद पण टाकली। आता हे मी मिक्सरला वाटून घेते। पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक पेस्ट नाही करायची। मी तुम्हाला दाखवते। मी अशा पद्धतीने हे खोबरं बारीक करून घेतलंय बघा, न पाणी टाकता। जास्त बारीक पण नाही, जाड पण नाही, असंच वाटून घ्यायचं ओबड धोबड। जास्त पण ओबड धोबड नाही, थोडस आहे बघा असं। आणि कारली पण मी स्वच्छ धुवून घेतले। आता आपण काय करायचं, थोडासा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा। आणि आम्ही सांगायचं विसरलो, त्याच्यामध्ये मेन आहे शेंगदाण्याचा कूट। हे घ्यायला विसरू नका। आणि मी एकदमच कूट बनवून ठेवते, म्हणजे पटकन घेता येतो ना जेवण बनवताना। तर आता मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाण्याचं झालंय ना, आणि आपण याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकूया। मीठ आणि हळद, आणि थोडीशी हळद घालूया। आणि ही मिक्स करून आपल्याला हे कारल्यामध्ये भरायचं आहे। वाटण इकडे ठेवते। थोडस आपण ओलसर करून घेऊया। पाणी टाकून थोडं वल्ला करते मी कूट।
कोण नाही तिकडे बाळा, बाळा कोण नाही तिथे, जा तिकडं बाहेर. हा खाल्लं ये. किंजू येते मध्ये मध्ये. कूट मी थोडासा वलसर करून घेतलाय. आता आपण ना ह्या कारल्यामध्ये भरून घेऊया. असं असं आपण छान भरून घ्यायचा, एकदम असं दाबून दाबून भरायचा. बघा आता मी सर्व कारली या पद्धतीने भरून घेते. तर बघा मी सगळे कारली भरून घेतले. आता आपण फोडणी देऊया. वाव. तर आज रेसिपी ह्याच्यामध्ये का? आज पितळच्या कढईमध्ये. ओके. आणि पितळच्या भांड्यामध्ये आपण जेवण बनवतो ना, तर ना ते लगेच काढून ठेवायचं. ओके. कारण की पितळच्या भांड्यामधलं जेवण जास्त वेळ आपण ठेवू शकत नाही, ते असं कळकल्यागत लागतं. ओके ओके. तर पहिले गरम होऊ देऊया आपण. हा गरम होऊ देऊया. तर कढई गरम झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल. आता मी याच्यामध्ये 2 चमच तेल टाकते. आता मी याच्यामध्ये 2 चमच तेल टाकलेलं आहे. आता आपण थोडेसे याच्यामध्ये जिरे टाकूया. मस्त ना. जिरे तडतडले की लगेच आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकून झाला की आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. तर आता आपण थोडंसंच मीठ घालूया. अगोदर आपण कारली जेव्हा भरत होतो ना आपण, त्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. अगदी थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी अजून हळद टाकूया आपण. अजून थोडीशी हळद. बरं. आता हे छान आपण हलवून घेऊया. मिरची छान भाजून झालेली आहे. जे खोबऱ्याचं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ना, ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. कारण की आपण कच्चं खोबरं वाटून घेतलेलं आहे ना, थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा खोबरं छान भाजून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लिंबू टाकूया. लिंबू पण आपला एक असं 2-3 सेकंद आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया. हे छान परतून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आपण. आणि कोथिंबीर पण थोडीशी आपण छान परतून घेऊया तेलामध्ये. चला आता हे सगळं परतून झालंय. आता आपण ही कारली टाकू ह्याच्यामध्ये. वास इतका छान येतोय ना, बापरे. आता हे छान हलवून घेऊया आपण. आता आपण काय करायचं, 1 मिनिटभर आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे कारली छान तेलामध्ये परतून निघतील. आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं पाणी ठेवायचं. आता हे गरम पाणीच आपल्याला त्या कारल्यामध्ये घालायचं आहे. 1 मिनिटभर. काय होत, 1 मिनिट झालेला आहे. आता आपण हे जे पाणी ह्याच्यावरती ठेवलेलं आहे ना, तेच आपण ह्याच्यामध्ये घालूया. हो सॉरी पडलं सगळं. एका हातामध्ये किंजू घेतलंय ना, त्याच्यामुळे दाखव. हे बाजूला ठेवायचं. हा. आणि ते चांगलं आता हे छान आपण आता हलवून घेऊया. दाखव किंजूला जरा. वाव मस्त वाटते. हे बघा कशी बनते रेसिपी सांगा. आणि हे बघा किंजू आज रडायला लागली आमची. काय झालंय काय माहिती. काय आलंय किंजू. आता आमच्या किंजूचा बर्थडे आलाय जवळ. नाही का ते. बघा रेसिपी तर 1 नंबर बनली. आता आपण काय करायचं, झाकण मारायचं आणि छान कारलं शिजवून घ्यायचं. ओके. बंद कर. आता याला छान उकळी येऊ देऊया अगोदर आपण. आणि उकळी आली ना, परत आपण गॅस ना कमी करायचा आणि झाकण मारायचं. आणि छान 10 मिनिटं कारलं शिजवून घ्यायचं. बघा याला छान उकळी आलेले. आता आपण याला झाकण मारूया आणि गॅस कमी करूया.
तर बघूया आता आपण कारलं शिजलंय का. चांगले 5-7 मिनिटं झालेले आहे. आणि मध्ये आधी आपण हलवून घ्यायचं कारलं, म्हणजे खाली वर करायचं, म्हणजे सगळीकडून छान शिजतं. वा, किती मस्त शिजलंय ना कारलं. बघते ना शिजलंय का. शिजलंय का नाही बघितलं नाही मी. अजून थोडं शिजू द्यायचं. मध्ये आधी असं हलवून घ्यायचं आणि नंतर झाकण मारायचं आणि नंतर आणखी 5 मिनिटं शिजवून घ्यायचं, म्हणजे 10 मिनिटात कारलं शिजतं. चला आता मी हलवून घेतलंय. आता मी अजून थोडंसं झाकण मारते आणि शिजवून घेते. तर चला कारलं शिजलंय का बघूया. आणि बघा हो आणि कारलं मस्त शिजलेलं आहे बघा. हे बघा एकदम भारी, एकदम भारी शिजलेलं आहे. तर चला आता सर्व करूया. हा सर्व करूया. चला सर्व करूया आता. सगळ्यात पहिले आहे मस्तपैकी काकडी तोंडी लावण्यासाठी आणि भाकरी मस्तपैकी ज्वारीची. वा वा वा, मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि मस्त असं कारल्याची भाजी हो आहे ना की नो. चला हळूहळू नाही तर लय सांडतो उगाच. हो वाढताना जरा हे होतं. हा हा, बघा बघा कसं वाटतंय, मस्त एकदम भारी ना? मसालेदार आहे ना भाजी तयार. आणि आपल्याला थोडस असं ओलसर ठेवायची भाजी, एकदम फडफडीत नाही करायची, म्हणजे कसं खूप छान पण होते आणि टेस्टी पण लागते. आणि ह्याच्यावरती थोडीशी आपली मस्तपैकी मस्त मसालेदार कोथिंबीर पण टाकायची ना मम्मी. हा थोडीशी कोथिंबीर. वाव, मस्त ना. मस्त. तर मस्त आहे ना, एकदम पौष्टिक जेवण. तर आपली कारल्याची भाजी बनवून तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करा. हा, आणि कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट मध्ये. तर असंच भेटत राहूया आपण नेक्स्ट रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय.